अर्जुन सर्वांना म्हणतो, असं वाटत होतं की महिपत शिकरे आता तोंड उघडणार, तो बोलणार, परंतु अचानक काय झालं काहीच कळालं नाही. तो बोलायचा बंदच झाला. तो काही बोलायलाच तयार नाही. पण हे सगळं काही का घडलं काहीच कळायला मार्ग नव्हता. आता सर्वच जण विचार करू लागतात. इकडे मात्र प्रिया चांगलीच थरथरत असते. ती घाबरून गेलेली असते. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, अगं तू का अशी उभी आहेस, तू दे ना त्यांना पोहे. तर आता सायली म्हणते, आणि तू काय एवढी घाबरलीस, तुला काय एवढा घाम फुटलाय, अगं एवढी घामाघूम झालीस, एवढी घाबरलीस, एवढे हात थरथरतायत, नक्की काय झालंय. तर पूर्णाची म्हणू लागतात, काय होणार, पहिल्यांदा किचन घरात गेल्यानंतर हे असंच होणार ना. आता प्रिया विषय बदलत म्हणते, हो ना, मी घाबरून गेले होते, कारण मला किचन मध्ये काम करायची सवय नाहीये ना, आणि त्यात मी सगळ्यांना पहिल्यांदाच असं सगळा नाश्ता बनवलाय, त्यामुळे थोडी घाबरली होती. पूर्णाजी म्हणतात, आता जाऊ देत, दे सगळ्यांना नाश्ता. प्रिया म्हणते, हो हो देते ना. असं म्हणत प्रिया आता अर्जुन आणि चैतन्याला पोहे देत म्हणते, घ्या ना, सगळ्यांनी पोहे खाऊन घ्या आणि मला सांगा की पोहे कसे झाले आहेत. आता अर्जुन आणि चैतन्याला खूप टेन्शन आलेलं असतं. अर्जुन चैतन्य म्हणतात, हो हो घेतो आम्ही. असं म्हणत अर्जुन चैतन्य ते पोहे खालीच ठेवतात. तर प्रतापराव आता ते पोहे खायला सुरुवात करतात. आता पोह्यांचा एक घास खाताच प्रतापरावांना ठसका लागतो. कल्पनाताई म्हणतात, अहो काय झालंय. सायली धावत जाऊन पाणी घेऊन येते. कल्पनाताई प्रतापरावांना पाणी देतात, शांत करतात आणि म्हणू लागतात, अहो एवढा घाईघाईने का खाताय, काय झालंय. तर प्रतापराव म्हणतात, अगं मी घाईने खात नाहीये, तू पोहे बघितलेस का. अगं तन्वी, पोह्यांमध्ये तू घरातल्या सगळ्याच मिरच्या घातल्यास का, अगं किती तिखट करून ठेवलेस. तर प्रिया म्हणते, हो का, एवढे तिखट झालेत. आता मात्र प्रियाला काय बोलावं काहीच कळत नसतं. अस्मिता माघार घेत म्हणते, मग मला नको, राहू देत. तर अर्जुन म्हणतो, मलाही नको आहेत, राहू देत. आता चैतन्य सुद्धा पोहे खायला तयार नसतो आणि हे पाहून अश्विन चिडतो आणि म्हणू लागतो, काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं. आज कधी नव्हे तर तन्वीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आणि तोही अगदी मनापासून, आणि तरी सुद्धा तुम्हाला तिला नावं ठेवायचीच असतात ना. म्हणजे तिने काहीही केलं तरी त्याला नावं ठेवायचीच, हे ठरलेलंच आहे का. आता तिने पोहे बनवलेच आहेत तर गोड बनवून घ्या ना, खा ना सर्वांनी. तर अर्जुन म्हणतो, तू खा. तर आता अश्विन म्हणतो, मी तर खाणारच आहे, कारण तन्वीने एवढे आवडीने बनवले आहेत, मग मला खावे तर लागणारच आहेत. तिने कसेही बनवलेत तरी सुद्धा आवडीने, प्रेमाने, आपुलकीने बनवले, हे खूप महत्वाचं आहे. असं म्हणत आता अश्विन पोह्यांचा एक घास खातो. तर प्रतापरावांपेक्षा त्याला त्रास होऊ लागतो. अश्विनला ठसका लागतो. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तन्वी अगं पाणी दे त्याला. प्रिया आता पाणी देते आणि म्हणू लागते, अश्विन काय झालंय, तुला एवढा ठसका का लागलाय. अश्विन म्हणतो, तन्वी अगं काय केलंयस, तू किती मिरच्या घातल्यास. प्रिया म्हणते, खरंच जास्त तिखट झालेत का. अश्विन म्हणतो, अगं खाऊ शकत नाही, एवढे तिखट झालेत, एवढे तिखट पोहे बनवतात का. तर प्रिया म्हणते, अंदाज चुकला असेल थोडा, पण एक दिवस खा ना. अश्विन म्हणतो, अगं खाणंच शक्य नाहीये. आता पूर्णाची आणि सर्वच जण हसू लागतात. आतापर्यंत अश्विन प्रियाची बाजू घेत होता, परंतु पोह्यांची चव पाहिल्यावर आता अश्विनने सुद्धा माघार घेतलेली असते. तर आता हे सगळे काही उपाशी आहेत हे पाहून सायली म्हणते, तुम्ही सर्वांनी इथेच बसा, मी आताच तुमच्यासाठी पोहे बनवून घेऊन येते. असं म्हणत सायली किचन मध्ये जाते आणि पटापट पोहे बनवायला घेते. ज्यावेळेस सायली पोह्यांसाठी फोडणी देते आणि तो फोडणीचा वास घेऊन पूर्णाजी म्हणतात, खरंच असा ज्यावेळी किचन मधून वास येतो त्यावेळी समजायचं सायली स्वयंपाक घरात आहे. आणि तन्वी कसं आहे ना, सायलीची बरोबरी करण्यापेक्षा ती कामं कशी नीट होतील हे तिच्याकडून शिकून घे, कारण तीच कला तुझ्याकडे नाहीये. आता पुन्हा एकदा सर्वजण सायलीचं कौतुक करू लागतात आणि ही गोष्ट प्रियाला अजिबातच आवडलेली नसते. ती रागानेच तिथून निघून जाते. आता तिच्या मागोमाग अश्विनही निघून जातो. तर इकडे चैतन्य म्हणू लागतो, शेवटी माझंच खरं झालं, मला सायली वहिनीच्या हातचे पोहे खायचे होते आणि आता ते पोहे मला खायला मिळणार आहेत. तर अर्जुन म्हणतो, हो बाबा, तुझ्या सायली वहिनीच्या हातचे पोहे तुला खायला मिळणार आणि भरपूर खाऊन घे. आता सर्वच जण हसू लागतात आणि सायलीच्या हातच्या पोह्यांची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घाबरलेले नागराज काका पुन्हा एकदा सुमन काकूंना भेटण्यासाठी जातात. सुमन काकूंना ते खूप त्रास देत असतात. सुमन काकू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तर नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, सुमन, स्वतःला इथून सोडून घेण्याचा प्रयत्न केलास आणि उगाचच सगळ्यांसमोर काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी एक काम करेन, आत्ताच्या आत्ता तुझे इथे छोटे छोटे तुकडे करेन आणि कुत्र्यांना खाऊ घालेन आणि कोणाला कळणारही नाही. चालेल का तुला.
त्यामुळे गप्प बसायचं, तोंड उघडायचं नाही आणि माझं डोकंही फिरवायचं नाही. तर सुमन काकू नागराज काकांना म्हणतात, मारा ना, बिंदास्त मारा, मी नाही घाबरत. जो माणूस स्वतःच्या भावाच्या जीवावर उठू शकतो त्याच्याकडून अजून काय अपेक्षा करणार आहे. मला तरी वाटतं की तुम्ही माझा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही, पण मी घाबरत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुमचं हे सत्य जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे. आणि मी आयुष्यात थोडं तरी पुण्य केलं असेल ना तर तुमचा हा मुखवटा फाटल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र सुमन काकूंचं हे बोलणं ऐकून नागराज काका घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता चैतन्य अर्जुनला त्याच्या रूम मध्ये घेऊन येतो. अर्जुनची चौकशी करत आता चैतन्य म्हणतो, अर्जुन तुला आता बरं वाटतंय ना, तुझा हात जास्त दुखत नाहीये ना. तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, आय एम कम्प्लिटली फाईन. बघ ना माझा हात कुठे दुखतोय का. अरे म्हणूनच तुला मी बोलत होतो की आपण ऑफिसला. आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायली समोर आहे. अर्जुन म्हणतो, म्हणूनच मी तुला म्हणालो की आपण ऑफिसला नको जाऊयात, आपण घरी जाऊयात. तर आता सायली अर्जुनला म्हणते, हो का, तुमच्या मनात काय चालू आहे ना ते मला अगदी बरोबर कळतंय. पण तुम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही अडून अडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी तुम्हाला 2 दिवस कुठेही जाऊ देणार नाही. 2 दिवस माझी तुमच्यावर कडक नजर असणार आहे. अर्जुन म्हणतो, 2 दिवस. सायली म्हणते, हो, 2 दिवस तुम्ही कुठेही जाणार नाहीयात. तर चैतन्य म्हणतो, सायली बहिणी अगदी बरोबर बोलतेस, आता याला 2 दिवस कुठेच पाठवू नकोस. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य अरे तुला कळतंय का, कितीतरी केसेस पेंडिंग आहेत आणि कितीतरी केस काम करायच्या बाकी आहेत. आणि महिपत शिकरे त्याची केस मला फाईल त्याची वाचायची आहे. त्याची फाईल वाचण्यासाठी तरी मला आता ऑफिसला जावंच लागेल. तर अर्जुनला सायली म्हणते, ती फाईल कुठेही पळून जाणार नाही आणि तुमचे क्लायंट तेही कुठे पळून जाणार नाहीयेत. तर चैतन्य म्हणतो, वहिनी अगं तुला सांगू का, आमच्या क्लायंट पैकी कितीतरी क्लायंटनी रील पोस्ट केली आहे आणि आमचे ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार किती शूर आहेत हे दाखवून दिलं आहे. तर सायली म्हणते, तुमच्या त्या क्लायंटला हेही सांगा की तुमचे हे ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार बायकोला अजिबातच ऐकत नाहीत. तर आता चैतन्य म्हणतो, मी त्यांना असंच सांगतो ना की तो बायकोला घाबरतो म्हणून. आता मात्र अर्जुन म्हणतो, चैत्या तू असं काही करणार नाही असा, नाही तर तुला फटके देईल. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन तुला मला फटके द्यायचेच असतील ना तर उजव्या हाताने दे, डाव्या हाताने देऊ नकोस, कारण डाव्या हाताने मारलं तर तुलाच लागेल ना. आता अर्जुन चैतन्याला मारण्यासाठी पुढे जातो, परंतु चैतन्य म्हणतो, अरे काय चाललंय, तू माझ्यावर का राग करतोयस. अर्जुन म्हणतो, मग तू तिच्या टीम मध्ये कायस, बघावं त्यावेळी तू तिची बाजू घेत असतोस. आता आपण ऑफिसला जाऊन आलो असतो ना, मला ऑफिसला यायचंय आणि तू मला घेऊन जात नाहीयेस. सायली म्हणते, ऐकतेय मी सगळं काही ऐकते आणि हो चैतन्य भाऊजी माझ्याच टीम मध्ये आहेत, कारण त्यांना तुमचं भलं करायचं आहे. पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये ना, तुम्हाला आपल्यातच खरं करायचं आहे. तर चैतन्य म्हणतो, सायली बहिणी तू काही कर पण याला 2 दिवस घराच्या बाहेर पाठवू नकोस, ऑफिसची सगळी जबाबदारी मी घेईन. असं म्हणत चैतन्य म्हणतो, चला चला मला उशीर होतोय. आणि हो तू माझ्यावर राग काढू नकोस हा अर्जुन, तुला भांडायचं आहे ना मग तुझ्या बायकोसोबत भांड. तुम्हाला दोघांना आता मी वेळ देतो, कारण आता मला ऑफिसला निघायला हवं. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य मला. तर चैतन्य म्हणतो, नाही नाही मी ऑफिसला सगळं काही हँडल करेन, कारण तू नाहीयेस ना ऑफिसला, मला सगळं पाहावं लागेल. असं म्हणत आता चैतन्य तिथून निघून जातो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मी काय म्हणतो अर्धा तास. तर सायली रागानेच अर्जुनकडे पाहताच अर्जुन म्हणतो, काही नाही आराम करतो, पुढचे 2 दिवस असं तुझ्या समोर असेल आराम करत, कारण मला आरामाची गरज आहे ना, मी कुठेही जाणार नाहीये बायको. आता मात्र सायलीला हसू येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शांतपणे कॉफी पीत आता साक्षी न्यूज पाहत असते. आता मात्र जी न्यूज तिच्या समोर येते त्यावेळी मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते. न्यूज मध्ये सांगितलं जातं की सुप्रसिद्ध उद्योजक महिपत शिकरे यांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 22 वर्षापूर्वीचा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच काय तर त्यांची मुलगी तिने सुद्धा एक खून केला आणि त्यासाठी काही महिन्यांपूर्वी तिला जन्मठेप देण्यात आली होती. तिला जन्मठेपेची शिक्षा मिळाली, मात्र तिचा जेलमध्येच मृत्यू झाला. आता हे संपूर्ण कुटुंब खुनीच आहे का, याने असंख्य गुन्हे केले आहेत का, या सगळ्याच गोष्टी लवकरच उघड होतील.
ही बातमी ऐकल्यानंतर साक्षीला चांगलाच घाम फुटलेला असतो. ती घाबरून गेलेली असते. साक्षी मनाशीच म्हणते, म्हणजे इतके दिवस अण्णा पोलिसांच्या भीतीनेच लपून राहिले असणार. एवढे दिवस ते लपून राहिले होते कारण पोलीस त्यांना पकडतील याची त्यांना भीती होती. परंतु काय झालं, शेवटी व्हायचं तेच झालं. मी माझ्या अण्णांना आता भेटायलाही जाऊ शकत नाही कारण मी जिवंत आहे. हे जर पोलिसांना कळालं तर ते त्या क्षणी मला जेलमध्ये टाकतील. आता साक्षीला काय करावं काहीच कळत नसतं. तिला आपल्या अण्णांनाही भेटायला मिळत नसतं. ती भेटायलाही जाऊ शकत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता हीच न्यूज सचिनही ऐकत असतो. आता ही न्यूज पाहिल्यानंतर सचिन खुश होतो आणि म्हणू लागतो, महिपत शिकरेला अटक. आता खरा गेम सुरू होणार. आता सचिनच्या मनामध्ये एक वेगळाच प्लॅन चालू असतो की ज्यामुळे सचिन खुश होतो आणि महिपत शिकरेला अटक झाली ही बातमी सचिनला आवडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन सायलीला म्हणतो, महिपत शिकरे आज तोंड उघडणारच होता पण सुरुवातीला तोच माणूस काही सांगायला तयार नव्हता, काही बोलायला तयार नव्हता आणि शेवटी तोच माणूस असं म्हणत अर्जुन घडलेला सर्व प्रकार सायलीला सांगू लागतो. महिपत शिकरे अर्जुनला म्हणालेले होते की मला सुपारी देणाऱ्याचं नाव तुम्हाला ऐकायचं आहे ना, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. परंतु त्याच वेळी नागराज काकांनी महिपत शिकरेंना साक्षीची शपथ घातलेली असते. ते म्हणालेले असतात, तुला तुझ्या मेरीला मुलीची शपथ आहे, खरं सांगूनच दाखव. आणि हे सगळं काही अर्जुनला आठवत असतं आणि हा सगळा प्रकार अर्जुन सायलीला सांगत असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे महिपत शिकरे त्या माणसांचं नाव सांगत असताना नागराज काकांकडे बघत होता. तर अर्जुन म्हणतो, फक्त तेव्हाच नाही त्यानंतरही कितीतरी वेळ महिपत नागराज अंकलकडेच पाहत होता आणि फक्त बघत नव्हता तर खुन्नस देत होता. आणि या सगळ्यातून सायलीच्या मनात वेगळेच प्रश्न निर्माण झालेले असतात. सायली अर्जुनला म्हणते, महिपत शिकरे ज्यावेळी जेलमध्ये होते म्हणजे तुम्ही त्यांना पकडलं त्यावेळी नागराज काका तिथे येणं म्हणजे खरंच ते सुमन काकूंच्या गायब होण्याचा जाब विचारण्यासाठी आले होते का, की काही वेगळं कारण असेल, की हे सगळं काही त्यांचं नाटक असेल आणि तुम्ही महिपत शिकरेंकडे या खुनाची चौकशी करत असतानाच तिथे नागराज काका कसे काय पोहोचू शकतात. तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे जर विचार केला तर हा योगायोग असू शकत नाही. तर अर्जुन म्हणतो, सायली हा योगायोग नाहीच आहे कारण हे सगळं काही जे घडतंय त्यामागे काहीतरी कारण आहे. कुठली तरी गोष्ट आपल्या हातून सुटत आहे जी आपल्याला शोधायची आहे. महिपत ज्यावेळी नागराज काकांच्या समोर सुपारी घेणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगणार होता त्यावेळी महिपतची नजर पाहता मला तरी असं वाटत होतं की तो नागराज काकांचंच नाव घेणार आहे. तर सायली म्हणते, म्हणजे आपला संशय खरा ठरतोय. तर किती भयंकर आहे हे. आपल्या सख्या भावाच्या जीवावर कोणी कसं उठू शकतं. तर अर्जुन म्हणतो, नागराज काका त्याच्या बायकोच्या जीवावरही उठला होता. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे, ही गोष्ट सुद्धा विसरून चालणार नाही. अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे ज्यावेळी सुपारी घेणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगणार होता त्याच वेळी नागराज काका तिथे आलेत आणि त्यामुळेच त्याने नाव सांगितलं नाही. त्यामुळे माझा संशय अगदी खरा ठरत आहे. तर सायली म्हणते, असं जर असेल तर आपल्याला या गोष्टीचा शोध घ्यावा लागेल. परंतु नागराज काकांनी साक्षीची शपथ घातल्यानंतर महिपत शिकरे का शांत राहिले असतील, नक्की काय घडलं असेल. सायली अर्जुनला म्हणते, कुठेतरी पाणी मुरतंय आणि या सगळ्याचा तपास आपल्याला घ्यावाच लागेल. अर्जुन म्हणतो की हो, आता सुपारी देणारी व्यक्ती नक्की कोण आहे हे महिपत शिकरे सांगायला तयार नाही. परंतु माझा दाट संशय आहे की या सगळ्यामध्ये नागराज काकाचाच हात आहे. हे सगळं काही नागराज काकानेच घडवून आणलंय. या सगळ्याचा मास्टर माइंड नागराज काका आहेत. परंतु हे सत्य सगळ्यांसमोर आणायचं कसं आणि हे प्रूफ कसं करायचं, यासाठी एकच मार्ग आहे, महिपत शिकरेचं तोंड उघडणं. त्याने जर सत्य सांगितलं तरच हे सगळं समोर येऊ शकतं आणि सत्य समोर आल्यानंतर आपल्याला कळेल की खरा मास्टर माइंड कोण आहे. तर दुसरीकडे साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि त्याच संधीचा फायदा घेत आता सचिन साक्षीकडे गेलेला असतो. तर साक्षी सचिनला पाहताच म्हणते, सचिन मला तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणत ती घाबरून गेलेली असते. आता सचिनला सगळं काही माहित असतं पण सचिन नाटक करत म्हणतो, काय झालंय सॅम, तू एवढी का घाबरलीस आणि तुला काय सांगायचंय. साक्षी शांतच होते. तर सचिन म्हणतो, बोल ना सॅम, काही झालंय का. परंतु साक्षी मात्र काही बोलायला तयारच नसते. साक्षी मनाशीच म्हणते, याला मी असेही सांगू शकत नाही की माझ्या मामाला अटक झाली आहे, कारण समजा
आता पोलिसांनी किंवा मीडियावाल्यांनी माझाच फोटो समोर आणला तर याला कळेल की ते साक्षी शिकरे म्हणजे मीच आहे आणि तो माझा मामा नाही तर माझे वडील आहेत असं म्हणत साक्षी विचार करत असते की आता काय करावं. तर सचिन साक्षीला म्हणतो, सॅम नक्की काय झालंय, तू एवढी का घाबरलीस, बोल ना, माझ्याशी तू कोणतीही गोष्ट शेअर करू शकतेस. तर साक्षी रडतच सचिनला म्हणते, तू कुठेही मला सोडून जाऊ नकोस, मला एकटीला सोडून जाऊ नकोस असं म्हणत ती सचिनला मिठी मारते. ती थरथरत असते आणि स्वतःचा जीव सावरण्यासाठी वाचवण्यासाठी सचिनला आपल्यासोबत राहण्यासाठी विनंती करत असते. ती घाबरलेली असते आणि म्हणूनच सचिनला म्हणते, सचिन तू मला सोडून कधीही कुठे जाणार नाहीस ना. सचिन म्हणतो, नाही सॅम, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी कायम तुझ्या सोबतच आहे, मी तुझ्या सोबतच राहणार आहे असं म्हणत सचिन आता साक्षीच्या डोक्यावरून खोटा मायेचा हात फिरवतो आणि मनाशीच म्हणतो, साक्षी शिकरे, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, कारण तूच एकमेव आहेस की जी माझा खूप मोठा फायदा करून देणार आहे. त्यामुळे साक्षी शिकरे, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही असं म्हणत आता सचिनच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन चालू असतो. त्याच्या या आधारामागे त्याचं वेगळंच कारण असतं, परंतु साक्षीला मात्र काहीच माहित नसतं. तर तो पुन्हा एकदा साक्षीला म्हणतो, सॅम घाबरू नकोस, मी कुठेही जाणार नाही असं म्हणत खोटा आधार देण्याचा सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई सायलीचं कौतुक करत सगळ्यांना म्हणू लागतात, सायलीच्या वेळी अर्जुन सोबत असते ना त्यावेळी अर्जुनची आपल्याला काळजी करायची काही गरजच पडत नाही, कारण ती अर्जुनची एवढी मनापासून छान काळजी घेते ना की ज्यामुळे आपला काळजीचा प्रश्नच मिटला आहे. आता सायली अर्जुनला जेवण वाढत असते. अर्जुन म्हणतो, बस एक चपाती बस झाली. तर सायली म्हणते, काय चाललंय तुमचं, तुम्ही एवढं थोडं का जेवत आहात. तर अर्जुन म्हणतो, जेवणच जात नाहीये. सायली म्हणते, तुमच्या गोळ्या चालू आहेत ना म्हणून तोंडाला चव नाहीये, पण थोडं तरी खा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तर विमलताई म्हणू लागतात, अर्जुन दादा सायलीने तुमच्यासाठी खास मेथीची भाजी बनवली आहे, म्हणजे आता मेथीची भाजी खाल्यानंतर ती सुद्धा सायलीच्या हातची, तेव्हा मात्र तुमच्या तोंडाची चव कधी येईल हे तुम्हालाच कळणार नाही. हे सगळं काही सायलीताईंनी फक्त तुमच्यासाठी केलं आहे. आता सर्वच जण हसू लागतात. सायली अर्जुनकडे पाहत असते तर अर्जुनला सायलीचा अभिमान वाटत असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही अगोदर खाऊन घ्या. तर आता अर्जुन जेवायला सुरुवात करणार. तर पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, अर्जुन महिपत शिकरे काही बोलला का रे. तर अर्जुन म्हणतो, नाही अजूनपर्यंत काहीच बोलला नाहीये, पण खात्री आहे की तो नक्कीच तोंड उघडेल. तर कल्पनाताई म्हणतात, सुमन कुठे आहे, ती कशी आहे, अजून काहीच माहिती हाती लागली नाहीये. या महिपतने सुमनला कुठे ठेवलं आहे हे तरी त्याने सांगायला हवं, जेणेकरून आपण आपल्या सुमनला पुन्हा घरी घेऊन येऊ शकतो. सुमन घरी कधी येते असंच मला झालं आहे. मला सुमनची काळजी वाटत आहे. आता घरातील सर्वांनाच सुमन काकूंची काळजी वाटत असते. तर अस्मिता म्हणू लागते, अर्जुन पुन्हा अशी रिक्स एकट्याने घेऊ नकोस रे, कारण आम्हा सगळ्यांनाच तुझी काळजी वाटत असते. तर पूर्णाजी म्हणतात, आणि त्यात तुझा अभिमानही वाटत असतो. आज तू जे काही केलेस त्यामुळे महिपत शिकरेसारख्या नराधमाला शिक्षा मिळणार आहे. अर्जुन खरंच आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तू जे काही केलंयस ना ते शब्दात आम्ही नाही बोलू शकत, पण मी इतकंच सांगू शकते की अर्जुन खरंच तुझा आम्हाला अभिमान वाटतोय. तर आता तिथे अश्विन येतो आणि अर्जुनला विचारतो, दादा आता तुला बरं वाटतंय ना, म्हणजे तुला दुखत वगैरे नाहीये ना. तर अर्जुन म्हणतो, नाही मी एकदम ठणठणीत आहे, आता अजिबात काळजी करू नकोस. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, आता 4 दिवस आपण घरीच ड्रेसिंग करू आणि त्यानंतर तू फायनल चेकअप करून घे. तर आता अर्जुन म्हणतो, हो बरं ठीक आहे. तर सायली म्हणते, अश्विन भाऊजी आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तर अश्विन म्हणतो, या ना, दादाचं जेवण झालं की तुम्ही या रूम मध्ये आपण बोलूयात. तर आता सायली मात्र शांतच होते. अर्जुन मनाशीच म्हणतो की नाही, यांच्या रूम मध्ये जाऊन बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण तिथे तन्वी असेल आणि तन्वी समोर कोणतीही गोष्ट बोलणं हे चुकीचं आहे. तर सायली म्हणते, अश्विन भाऊजी अहो तुम्ही सुद्धा जेवून घ्या ना, म्हणजे तन्वी घराबाहेर गेली आहे पण जाताना ती तुमच्यासाठी काही बनवून गेली आहे असं वाटत नाहीये, त्यामुळे तुम्ही आताच जेवून घ्या ना. तर अश्विन म्हणतो, नाही ठीक आहे, तसंही मला बाहेर जेवायची सवय झाली आहे आणि कसं आहे ना, नियम मोडून जेवण्यात असं काही वेगळं कारण नाहीये ना, त्यामुळे नको थँक्स असं म्हणत अश्विन आता तिथून निघून जातो. सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणू लागतात, एकीकडे तन्वीच्या वागण्यामुळे अश्विनची चिडचिड होत असते, त्याला राग येत असतो, पण दुसरीकडे आपल्या समोर तिचीच बाजू घेतो, तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. तन्वीमुळे अश्विन दुखावला जातोय पण तो मान्य करत नाहीये,
कारण तो शब्दाचा पक्का आहे आणि जसा तो शब्दाचा पक्का आहे ना तसाच तो प्रेमाच्याही बाबतीत पक्का आहे. म्हणजे तन्वीने कितीही चूक केली तरी सुद्धा त्याचं प्रेम तो डगमगू देत नाही. त्याचं तन्वीवर असणारं प्रेम इतकं जीवापणाने खरं आहे ना की तन्वीला त्याची किंमत कधीच कळाली नाही. आणि ही तन्वी तिला मात्र अश्विनच्या प्रेमाची कदरही नाही आणि अश्विनला कळतही नाहीये की तो चुकीच्या मुलीवर प्रेम करतोय आणि हे त्याला कधी कळणार हे मलाच कळत नाहीये. आता सर्वांनाच अश्विनची काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया आता घरातून खोटं बोलून अश्विनला जेवणही न बनवता ते नागराज काकांना भेटण्यासाठी आलेली असते. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, कशाला आली आहेस तू इथे आणि का बोलवलंयस तू मला? तर प्रिया चिडते आणि म्हणते, काय बोलवलंस म्हणजे काय? तुम्हाला कळतंय का? तो महिपत शिकरे तोंड उघडायच्या अगोदर आपल्याला त्याचं तोंड कायमचं बंद करावं लागेल. कळतंय का तुम्हाला? तो कुठल्याही क्षणी तोंड उघडू शकतो आणि मग आपलं सत्य जगासमोर यायला वेळ लागणार नाही. तर नागराज काका म्हणतात, मी ते सगळं काही मॅनेज करेन, यामध्ये तुला यायची गरज नाहीये. मी बोललोय ना सगळं काही होईल नीट. तर प्रिया म्हणते, तुम्हाला बोलायला काय जातंय? अहो तुम्हाला करायला सुद्धा यायला हवंय ना, कारण तुम्हाला हीच गोष्ट कळत नाहीये की आपण आता पुढे काय करायचं. आपलं नशीब चांगलं आहे असं समजायचं, कारण महिपतने अजून तोंड उघडलं नाहीये आणि त्याने जर तोंड उघडलं तर काय होऊ शकतं हे माहित आहे ना. मग त्या अगोदरच त्याचं तोंड कायमचं बंद करायला हवं. म्हणजे आताच काय पुढे सुद्धा कधीच तो आमच्याविषयी काही बोलू शकणार नाही किंवा खरं कोणाला सांगूही शकणार नाही. असंच काहीतरी करावं लागेल. तर आता महिपत शिकरेंना मारून टाकायचं का असं नागराज काका विचारताच प्रिया म्हणू लागते, मारून वगैरे काही टाकायचं नाहीये, तसं आपण काही करणार नाही आहोत. पण आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की महिपत शिकरे आयुष्यात कधीही कुठल्याही क्षणी आपल्याबद्दल पोलिसांना काहीही सांगणार नाही. तर नागराज काका म्हणतात, म्हणजे तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? आपल्याजवळ तो हुकमी एक्का आहे तो वापरायचा का? तर प्रिया म्हणते, आपल्याकडे एकच हुकमी एक्का आहे आणि आता त्याचाच वापर करावा लागेल. तर नागराज काका प्रियाकडे पाहतात. तर प्रिया म्हणते, माझ्याकडे का पाहताय? आता मी सांगितलं ना, मग तुम्हाला सुद्धा डोकं आहे ना, मग वापरा ते डोकं आणि काहीतरी सुचवा. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, मला असं वाटते की जर आपण असं केलं तर, असं म्हणत ते आपल्या डोक्यातील प्लॅन प्रियाला सांगू लागतात. आता नागराज काकांचा हा प्लॅन ऐकल्यानंतर प्रिया खुश होते. प्रियाला सुद्धा तो प्लॅन आवडलेला असतो. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रिया घरी नसते आणि म्हणूनच सायली अर्जुन आता अश्विनशी बोलण्यासाठी त्याच्या रूम मध्ये येतात आणि त्याला घडलेला प्रकार सांगतात. अश्विन म्हणू लागतो, हे नाव तुम्हाला त्या फाईल मध्ये सापडले का? तर अर्जुन म्हणतो की हो. तर सायली म्हणू लागते, अश्विन भाऊजी, आम्हाला असं वाटते की या व्यक्तीचा आणि प्रतिमा आत्यांच्या मृतदेहाशी काहीतरी कनेक्शन आहे आणि तेच आपल्याला शोधावं लागेल. तर आता अश्विन म्हणू लागतो, म्हणजे तुमचा असाच संशय आहे का की या स्टाफ मेंबर पैकी हे सगळं काही कोणीतरी ह्या माणसाने केलं असावं? तर सायली म्हणते, हो, शक्यता नाकारता येत नाही. तर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, मी आता ऑफिसला गेल्या गेल्या सर्व फाईल चेक करतो आणि या नावाचा जर कोणी स्टाफ मेंबर असेल तर मी तुम्हाला लगेच कळवेन. आता सायली, अर्जुन आणि अश्विन यांचं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी प्रिया आलेली असते. या तिघांनाही बोलताना प्रिया म्हणू लागते, या तिघांचंही पुन्हा नक्की काय प्लॅन चालू आहे ते मला कळायलाच हवंय. नक्की हे कशाबद्दल बोलत असतील? आता प्रिया आली आहे हे सायलीने पाहिलेलं असतं. अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन अजून, परंतु त्याच वेळी सायली म्हणते, अश्विन भाऊजी आम्ही येतो. असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघून जातात. आता प्रिया अश्विनला म्हणते, हे दोघे इथे काय करत होते? त्यांना इथे याची काय गरज होती? काही काम होतं का? तर अश्विन म्हणतो, हो, त्या दोघांना माझी मदत हवी होती. तर प्रिया म्हणू लागते, आजकाल त्यांना तुझी मदत जास्तच लागू लागली आहे, नक्की काय आहे कारण? तर अश्विन म्हणतो, कसं आहे ना, दादाच्या ड्रेसिंग बद्दल आणि घरात जर एक डॉक्टर असेल तर मग त्यांच्याशी बोलणं हे चुकीचं आहे का? तर आता प्रिया म्हणते, तसं नाही, परंतु फक्त ड्रेसिंग बद्दलच होतं ना की अजून काही बोलत होते? तर अश्विन म्हणतो, तन्वी तू माझ्यासाठी कॉफी घेऊन येतेस का? तर प्रिया म्हणते, हो, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, पण मला सांग, हे खरंच त्या ड्रेसिंग बद्दलच बोलत होते ना? प्रिया पुढे काही बोलणार, परंतु अश्विनला फोन आलेला असतो. अश्विन म्हणतो, एक मिनिट, असं म्हणत अश्विन फोन उचलतो आणि म्हणतो की हो आलोच. अश्विन फोन ठेवतो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी कॉफी राहू देत, मला आता निघावं लागेल, एमर्जन्सी आहे. तर प्रिया म्हणते, अश्विन, आणि मला सांग ना, सायली अर्जुन नक्की काय बोलण्यासाठी इथे आले होते? मला तुला एवढंच विचारायचं आहे. आता प्रिया पुन्हा काही बोलणार तर अश्विनला फोन आलेला असतो. अश्विन म्हणतो, हा बोला ना. ओके, तुम्ही तुमचे रिपोर्ट पाठवा, मी चेक करून सांगतोच. असं म्हणत अश्विन आता प्रियाशी न बोलता
घाईघाईने हॉस्पिटलला निघालेला असतो. प्रियाला मात्र राग येतो आणि प्रिया म्हणू लागते, आताच याला इमर्जन्सी यायला हवी होती का? म्हणजे याला आता इमर्जन्सी येणं, तर तिकडे महिपतलं तोंड उघडणं, म्हणजे सगळं काही आता एका पाठोपाठ एक होऊ लागलं आहे. सगळं काही हातातून सुटतच चाललंय. हे सगळं काही काय होत आहे? प्रियाला काहीच कळत नसतं. प्रियाची खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि म्हणतो, मला संध्याकाळी महिपत शिकरेशी बोलायचं आहे, मी संध्याकाळी येतोच. आता हे सायलीने ऐकलेलं असतं आणि सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला संध्याकाळी पोलीस स्टेशनला जायचं आहेच तर तुम्हाला किती सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला आराम करता येत नाहीये का? प्लीज तुम्ही आराम करा. तर अर्जुन म्हणतो, मला जावंच लागेल. सायली, अगं तुम्हाला अशी तुरुंगात ठेवणार आहेस का? सायली म्हणते, तसं जर करता आलं असतं ना तर नक्कीच केलं असतं. अर्जुन म्हणतो, मग हातात साखळी, एक माझ्या हातात एक तुझ्या हातात. सायली म्हणते, ह्या माणसाला लाजही वाटत नाहीये. मी यांची काळजी करतेय पण यांना मात्र काहीच फरक पडत नाहीये. मला सांगा, हाताची जखम चिघळली तर आपण काय करणार आहोत? तर अर्जुन म्हणतो, सायली, मी काही महिपत शिकरेसोबत मारामारी करायला जात नाहीये. सत्य वधवून घ्यायला हवं, नाहीतर आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न वाया जातील. महिपत आता दगड बनला आहे, पण त्या दगडाला आता सत्य वधवून घ्यायचं असेल तर फोडावं लागेल. आणि त्यासाठीच मला कितीही वेळा झालं तरी आता पोलीस स्टेशनला जावंच लागेल, सत्य समोर आणावंच लागेल. आणि त्यासाठी तुझी साथ हवी आहे सायली. तर सायली म्हणते, मला तुमच्याला साथ द्यायची आहे. तुम्ही जे बोलताय ते मला पटतंय, पण मला कळत नाहीये की मी एवढी उदास का होते. मला तुमची काळजी वाटत आहे. तर अर्जुन म्हणतो, एक स्माईल. तर सायली काहीच बोलत नसते. अर्जुन म्हणतो, मग मी सुद्धा असा रुसून बसतो. सायली म्हणते, नाही हा, रुसण्याचा अधिकार हक्क फक्त मला आहे. तर अर्जुन सायलीचे गाल धरत म्हणतो, आणि बायकोचे हट्ट पुरवण्याचा आणि रुसवा घालवण्याचा हक्क फक्त मला आहे. असं म्हणत दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि सायलीची स्माईल पाहून अर्जुन खूप खुश होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.